एका कुत्र्याच्या पिल्ल्याच्या चाव्याने भारताचं भविष्य उजळवणारा कबड्डीपट्टू गमावला. रेबीजकडे दुर्लक्ष केलं आणि 22 वर्षाच्या ब्रिजेशचा इथं मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 22 वर्षीय राज्यस्तरीय कबड्डीपट्टू ब्रिजेश सोलंकी यांचा दुर्दैवी मृत्यू एका कुत्र्याच्या पिल्ल्याच्या चाव्यामुळे झालेला. गावात प्रॅक्टिस करत असताना ब्रिजेशने एका नाल्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्ल्याला बाहेर काढलं आणि ते बाहेर काढत असताना त्या कुत्र्याच्या पिल्ल्यानं त्याच्या हाताचा थोडा चावा घेतला होता. मात्र त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण यामुळे इतकं काय होणार आहे असं त्याला वाटलं असावं. काही आठवड्यांनी त्याला पाणी प्यायला घाबरल्यासारख्याची लक्षण दिसून आली. हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर रेबीजची पुष्टी सुद्धा झाली, पण वेळ मात्र हातातून गेली होती. कुटुंबाचा एकमेव कमवता असलेला ब्रिजेश गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा भाऊ सरकारकडे मदतीची मागणी सुद्धा करत आहे. ही काळजी आपण घेतली पाहिजे. कुत्रा, मांजर, माकड किंवा अन्य प्राण्याने चावल्यास रेबीज पासून बसवण्यासाठी आपण तत्काळ जवळच्या दवाखान्यात गेलं पाहिजे आणि तिथे अँटी रेबीज ही वॅक्सिन घेतली पाहिजे. आणि ही वॅक्सिन सरकारी व खासगी रुग्णालयात उपलब्ध असतात. आणि जर गंभीर असा चावा असेल तर त्यासाठी RIG हे वॅक्सिन उपलब्ध असतं. भारतभर जिल्हा रुग्णालय, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये रेबीज लस मोफत किंवा कमी किमतीत उपलब्ध असते. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त ग्रुपपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण ही महत्त्वाची माहिती आहे. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सागर हिट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.